कोकणातलं पर्यटन नेमकं असावं तरी कसं रे? कोकणातलं पर्यटन जेव्हा मी म्हणतो तेव्हा आधी कोकणातलं जगणं आधी लोकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. ज्या वेळेस पर्यटनामुळे एखाद्या ठिकाणची जर जीवनशैली संपत असेल तर त्या ठिकाणचं पर्यटन फार काळ शाश्वत राहू शकत नाही. म्हणजे 10 वर्षांपूर्वी लोक कळंगूट बागा फिरायला यायचे, आज तीच लोक बागाकडे पाठ फिरवतात आणि साऊथ गोव्याच्या काणकोण बीचवरती जातात. ह्याचं कारण नॉर्थ गोव्याला खरं तर एक कल्चर होतं. नॉर्थ गोव्यामध्ये रापण नावाची मासेमारी चालायची आणि हिप्पी लोक हे सगळं बघायला यायचे फॉरेनर्स, की कशी लोक जगतात, ती कशी रापण ओढतात, ती मासे कसे पकडतात, भात शेती वांगण कसं करतात. खाजण म्हणून वेटलँड्स असतात, तिथे एक ॲक्वाकल्चर असतं, परत वांगणी शेती असते, त्याच्यावरती लोक सॉल्ट म्हणजे मिठागरही असतात. एक अशी छान संस्कृती असते आणि तीच जर संपली, मातीची घरच जर संपली तर उद्या कोकण बघायला कोण येणार आहे ना. म्हणजे तेच तर कोकण आहे. कोकण एक जगणं आहे, फक्त निसर्ग नाही आहे. म्हणजे ॲमेझॉन जर फॉरेस्ट आहे ना तर ॲमेझॉनच्या फॉरेस्टमध्ये तुम्हाला फक्त झाडं, बायोडायव्हर्सिटी आणि ट्रायबल्स दिसतील, पण एक संस्कृती घेऊन जगणारं कोकण तिथे मला दिसत नाही. तर ते कोकण सह्याद्रीमध्ये आहे आणि तो बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटमध्ये राहणारी माणसं सगळं कसं इकॉलॉजिकली स्वतःला जुळवून घेऊन जगतात आणि हे जगणं जर संपलं तर पर्यटनाला अर्थ नाही. म्हणून मला असं वाटतं की डोळस पर्यटन किंवा ह्या दृष्टीने लोकांनी बघायला पाहिजे, असं पर्यटन व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आधी तिथली जीवनशैली टिकणं गरजेचं आहे. ती पर्यटनातून अजिबात टिकणार नाही, कारण पर्यटन म्हणजे लक्झरी आहे. म्हणजे मालवणातली लोक स्कुबा आणि वॉटर स्पोर्ट्स करायला लागल्यापासून मासेमारी सोडून दिली. म्हणजे स्कुबा हे काही मालवणची जीवनशैली नाही आहे ना. आणि आत्ता लोक 200 रुपयाला स्कुबा करायला जातात, जो की 5,000ला अंदमानमध्ये होतं. म्हणून काही मालवणची काही वेगळी पर्यटनाची ग्रोथ झालेली नाही आहे. फक्त क्राऊड वाढतोय आणि कचरा वाढतोय आणि एक इकॉलॉजिकल त्या दडपण येत आहे त्या भागावरती. सो मला असं वाटतं की ह्या अशा पद्धतीचं पर्यटन फार काळ टिकणारं नसतं, ते फार काळ सस्टेनेबल नसतं. खरं तर जीवनशैली सस्टेनेबल राहायला हवी. पर्यटन कॅनॉट बी शाश्वत. क्या बात. मातीचं घर हा कॉन्सेप्ट कसा काय आला? आत्ता झालं असं की कोकणात तुम्ही जर आता आला तर कॉन्क्रिटीकरण खूप वाढत चाललं आहे. जो तो आपापली घरं पाडतोय आणि कॉन्क्रीटची जंगलं उभी राहतात आहेत. एकीकडे पर्यटन वाढतं आहे, लोक कोकण बघायलाही येतात आहेत, पण दुसरीकडे घरंही संपतात आहेत, घरांसोबत जीवनशैली संपते आहे. आणि मला असं वाटतं की मातीची घरं जी आहेत, जे आमच्या पूर्वजांनी बांधली, त्याच्यामध्ये राहण्याची एक वेगळी मजा आहे. त्याला एक सायंटिफिक अप्रोचसुद्धा आहे. म्हणजे एक मॉडेल IIT बॉम्बेमध्ये आमच्या वेंगुर्ल्यातले एक परब म्हणून आहेत, त्यांनी प्रेझेंट केलं होतं की कोकणातल्या मातीच्या घरांचं जे स्ट्रक्चर आहे ते जर आपण बघितलं तर ती मातीच्या भिंतींवरती त्याचा लोड नसतो, तर त्याला मध्ये मध्ये लाकडी बीम्स असतात आणि त्याच्यावरती अख्खा तो लोड असतो. त्यामुळे भिंती जरी म्हणजे भूकंपापासून पण त्याचं प्रोटेक्शन आहे की जर काही अशा हालचाली झाल्या भूगर्भात तर त्याच्यामुळे ते घराच्या भिंती एका बाजूला पडतील आणि अख्खं स्ट्रक्चर त्या बीम्सवरती, लाकडी बीमवरती उभं राहील, असं त्यांनी ते दाखवलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इतक्या रेअर आहेत आणि त्याच्यामागे एवढ्याच सगळ्या छान छान गोष्टी आहेत. दुसरं असं की आज आपण बघतोय की शिवाजी महाराजांचे किल्ले, गड किल्ले वाचवा अशा मोहिमा चालतात, पण आपल्या पूर्वजांनी सुद्धा 200 वर्ष झाडांची चांगली पाहणी करून ती कुठली झाडं वापरावी याचा अभ्यास करून ते माती कशी तयार केली, ते ह्या सगळ्या गोष्टी बांधल्या. हा सगळा आपला वारसा आहे आणि तो वारसा एकीकडे संपतो आहे आणि पर्यटन वाढतंय. मग ह्या गोष्टी कळल्यानंतर माझं असं झालं की जेव्हा पर्यटन म्हणून लोक येतील त्यावेळेस आपण हीच जुनी घरं आपण लोकांना राहायला फार्मस्टे म्हणून विकसित करू शकतो आणि त्यातून एका माणसाचं, एका शेतकऱ्याची जीवनशैली आपण प्रेझेंट करू शकतो एक सस्टेनेबल लाईव्हलीहूड म्हणून, जे की कोणी रिव्हर्स मायग्रेशन करून सस्टेनेबल लिव्हिंग नाही करू शकत. त्याच्यासाठी तिथल्या जगण्याचा फार काळ अभ्यास करून त्याच्याशी मिळतं जुळतं करायला लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आणि म्हणून मी काही मातीची घरं फक्त वाचत नाही आहेत त्याच्यातून, तर घरांबरोबर एक जीवनशैली वाचते आहे, एका कुटुंबाचं पोट भरतं आहे आणि मग जे आपण म्हणतो आर्थिक विकास किंवा या गोष्टी, तर त्यातूनही त्याला हातभार लागतोय. आता हे सगळं तू करायला घेतलंस, नवीन अर्थ द्यायचा किंवा जीवनशैलीशी सुसंगत असं पर्यटन आपल्याला प्रमोट करायचं, ते तू सोशल मीडियाच्या द्वारे खूप प्रभावीपणे करतोयस. तर सोशल मीडियाकडे तू आधी कसा पाहत होतास आणि आत्ता कसा पाहतोस? खरं तर सोशल मीडियाची या सगळ्या कामांमध्ये खूप हेल्प झाली, पण सोशल मीडिया खूप प्रकारचा आहे. सोशल मीडियावरती तुम्हाला मिलियन्स व्ह्यूज मिळवण्यासाठी केला जाणारा सोशल मीडिया आणि चांगली 10 माणसांनी तुमचा एक चांगल्या
विचार घेण्यासाठी म्हणून किंवा एका चांगल्या पद्धतीने तुम्ही एक त्याचे गुडविल मिळवण्यासाठी वापरलेला सोशल मीडिया असा मी त्याचा वापर करायला सुरुवात केली. आज आपण बघतोय की सोशल मीडियावरती खूप वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट आहे, पण बराचसा कंटेंट हा कुठेतरी लोकांचा टाइमपास करण्यासाठी, लोकांचा वेळ घालवण्यासाठी, स्क्रोलिंगमधून लोकांना फक्त एक ते व्हिज्युअल्स देऊन त्यांचं डोपामाइन रिलीज करून त्यांना फक्त आणि फक्त तो एक क्षणिक आनंद देण्यासाठी आहे. पण मला असं वाटतं यात आम्ही आमचं मत मांडायचं कुठे, आणि मग त्याचा वापर करण्यासाठी आज सोशल मीडियाचा वापर होतोय. पण हा आता कितपत आणि कधीपर्यंत करता येईल सांगता येत नाही, कारण खूपच आता लोकांचा सोशल मीडियातून एक चांगला कंटेंट जो आहे तो हरवत चाललेला आहे. तर ह्यात कुठेतरी माझ्या भाषाशैलीचा, माझ्या एकंदर अभ्यासाचा मी मुद्दे मांडून त्याला हे करण्याचा प्रयत्न करतोय. काही वर्षांपूर्वी असं होतं की लोक यूट्यूब आणि हा कंटेंट अगदी सिरियसली बघायची, पण आज असं झालं आहे की इंस्टाग्रामवरचे रील्स किंवा अगदी लोकांचा अटेन्शन टाईम खूप कमी झालेला आहे. 30 सेकंद 40 सेकंदात लोकांना अगदी जगाचं ज्ञान घ्यायचं असतं आणि ते काही शक्य नाही आहे, आणि त्याला लोक सत्य मानून चालतात. सो ॲक्च्युअल लोक जी कम्युनिटी आपण म्हणतो, जे विचार मांडायला हवे, त्याच्यासाठी अशी व्यासपीठं जी आत्ता इथे वेदच्या माध्यमातून निर्माण होत आहेत, ही खरी व्यासपीठं आहेत. पण येस, तर ज्यावेळेस अशी माणसं गावाकडेही येतील त्यावेळेस त्यांना मला त्यांच्याशी कनेक्ट होऊन खूप जास्त बोलता येतं, जे सोशल मीडियावरती पॉसिबलही नसतं. कारण इथे फक्त आणि फक्त तुम्ही कसं प्रमोट करता, म्हणजे विक्री हा विषय आलेला आहे. आता मार्केटिंगसाठी सोशल मीडिया जास्त वापरला जातो. आता तो विचार देण्यासाठी नाही, विचारांचं मार्केटिंग वगैरे असं काहीतरी म्हणू शकतो. हां, पण आपण विचारांचं भान आणि विचारांची जाण देण्यासाठी खरं म्हणजे सोशल मीडिया तू वापरतोयस.